स्वागत आहे तुमच्या आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आत्ताचा जो व्हिडिओ घेऊन आलेलो आपण तो अतिशय इम्पॉर्टंट टॉपिकवर घेऊन आलेलो आहे. तुम्ही थंबनेल तर पाहिलंच असेल की जे ॲन्सर शीट असते, ॲन्सर शीट तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते अर्धा तास अगोदर. त्याच्यावर आखीव पद्धतीने व कशा पद्धतीने स्वच्छ व सुंदर जरी तुमचं हस्ताक्षर नसलं तरी तुम्ही कसं लिहू शकता जेणेकरून तुम्हाला मार्क्स मिळतील. सायन्स पार्ट 2चा जो उद्या तुमचा पेपर आहे, म्हणजे आज जी तारीख आहे, ठीक आहे, आज आहे आता 19 तारीख, ठीक आहे, 19 तारीख आहे आणि उद्याची 19 ते 20 म्हणजे एक दिवस न म्हणता आपण काही तास म्हणूया, ठीक आहे, आपल्या हातात आहेत, त्यामुळे आपण प्रयत्न करूया. आता पहा क्वेश्चन नंबर 1 आहे. पहा क्वेश्चन नंबर 1 या ठिकाणी तुम्हाला एक बॉक्स दिला जातो, ठीक आहे, इथं बॉक्स दिला जाईल. इथं तुम्हाला काय आहे, एक बॉक्स आहे पहा, त्यामध्ये काय टाकायचं आहे. काही जण काय करतात, क्वेश्चन नंबर 1 याला असं करतात, मग हे करतात. असं करायचं नाही, हे रॉंग पद्धत आहे. पहा इथं डायरेक्ट काय टाकायचं आहे, 1A, ठीक आहे. इथं ऑलरेडी क्वेश्चन नंबर आहे. त्यानंतर आहे 5 ऑप्शन असतात, ठीक आहे. आता प्रत्येकी 5 मार्क्स असतात, मग 5 ऑप्शन असतात. मग आता पहिल्याचं समजा उत्तर C आहे, तर C, दुसऱ्याचं D, तिसऱ्याचं A, चौथ्याचं B आणि 5व्याचं D. अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर लिहायचे ABCD ज्या पद्धतीने असेल. तुम्ही ते उत्तर नाही लिहायचं जे तिथं त्या ऑप्शनचं आहे. डायरेक्ट तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही या ठिकाणं ऑप्शन जरी म्हणजे कसं C, D, A आणि B अशा पद्धतीने जरी लिहिलं तरी चालतं, ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 1मध्येच बीमध्ये येऊया. त्यामध्ये देखील सब क्वेश्चन 5 असतात आणि प्रत्येकी किती मार्क असतात, तर 1 मार्क असतो, ठीक आहे, प्रत्येकी 1 मार्क. तर इथं पहा, आता इथं पण क्वेश्चन नंबर 1, इथं काही जण काय करतात, फक्त B टाकतात. हे समजत नाही एक्झामिनरला. टाकायचं तर 1 देखील टाका, म्हणजे 1मधला B लवकर त्यांना कळतं, त्यांना मार्क्स देण्यासुद्धा म्हणजे सोपं जातं. आता इथं पहिल्याचं उत्तर समजा वॉर आहे, या ठिकाणं दुसऱ्याचं फॉल्स, टायगर, कोरिलेशन, ट्रॉल, फॉल्स असेल. याच पद्धतीने लिहायचे. पहा एका वाक्यात एक मार्काला एकाच ओळीत उत्तर झालं पाहिजे, अशा पद्धतीने हे लिहायचे. त्यानंतर सायंटिफिक रिझन कसे लिहायचे, IMP सायंटिफिक रिझन आत्ताच मी अपलोड केलेले आहेत, ते पाहिले नसतील तर पहा, ठीक आहे, चॅनलवरती आहेत. इथं पहा पॉईंट वाईज सायंटिफिक रिझन लिहायचे. आता किती पॉईंट लिहायचे, तर कमीत कमी 4 आणि जास्तीत जास्त 5, ठीक आहे. कमीत कमी 4 आणि जास्तीत जास्त 5. 4 येत असतील तर 4 लिहा, 5 येत असतील तर 5 लिहा. पण शक्यतो 4च्या पुढेच लिहा, ठीक आहे, किंवा 4 लिहिले तर चालेल. आता इथं 1 2 3 4 5 पॉईंट झाले इथपर्यंत. हे 6 समजा एक्स्ट्रा लिहिला त्यांनी. तर अशा पद्धतीने पॉईंटशीर लिहायचे. पहा इथं किती सोपं आणि सरळ लिहायचे. सेल डिव्हिजन इज व्हेरी इसेन्शियल फॉर ऑल द ऑर्गॅनिझम. आता एक्झाम्पल म्हणून सेल डिव्हिजन हे एक महत्त्वाची इसेन्शियल लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी आहे. तर ते पहिल्या ओळी, त्यानंतर दुसरं एक ओळीचंच उत्तर पहा सायंटिफिक रिझनमध्ये. त्यानंतर सेकंड पण तसंच लिहायचं आहे, थर्ड पण तसंच लिहायचं आहे. ऑरचं पण लिहा, तुम्ही म्हणता 2च लिहायचं म्हणून तिसरं काय, नॉरचं लिहा. स्पेलिंग मिस्टेक म्हणजे हे होत असतात, शब्द कधी कधी चुकत असतात. आता वेब डायग्राम जर आली क्वेश्चन नंबर 2B इथं पहा, क्वेश्चन नंबर 2B पहिला, तर वेब डायग्राम जर आली समजा इव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन, तर इथं पहा कसं लिहिलं आहे, वेस्टेंजल ऑर्गन. इथं अंडरलाईन करायची, बॉक्स करायचा आहे सगळ्यात आधी. तर बॉक्स करा किंवा मग तुम्ही सर्कल जरी केलं याला अशा पद्धतीने तरी चालेल, ठीक आहे, आणि बॉक्स जरी केला तरी चालेल. नंतर याला काय करायचं, अशा रेषा द्यायच्या जेणेकरून हे देखील अट्रॅक्टिव्ह वाटेल, ठीक आहे. नंतर खाली जाऊया. शॉर्ट नोट्स जर आली तर ती देखील पॉईंट वाईजमध्ये लिहायची. आता इथं जाधव मौलावर शॉर्ट नोट्स आहे. जाधव मौलाय पायगन इज अ कॉमन मॅन. कसा होता, कॉमन मॅन होता. काय होता तो, जस्ट अ सिम्पल फॉरेस्ट वर्कर होता. पण पहिल्याच ओळीत झाला, तो कोण होता त्याची ओळख झाली. बट ही हॅज कॉन्सायन्स इथं आउटप्लांट सेंट्री प्लांटेशन ही सिंगल हँडली प्लांटेड थाउजंड्स ऑफ ट्री. त्यांनी एकट्याने किती ट्री झाडल्या, म्हणजे काय केलं त्याचे कार्य त्या ठिकाणी आले पाहिजे शॉर्ट नोट्समध्ये. आता डिफरन्स, भरपूर जणांना डिफरन्स कसा लिहायचा तेच माहीत नाही. भरपूर जण काय करतात, आता एक्झाम्पल म्हणून मी सांगतो.
इथं एक समजा आपण एक बॉक्स आखला, त्यानंतर मध्ये एक लाईन आखायची. ठीक आहे, बॉक्स आखला, मग त्यानंतर काय करायचं, मध्ये एक लाईन आखायची. एक मिनटं, या पद्धतीची लाईन आखायची आहे. त्यानंतर तुम्हाला पहा इथं देखील अशा पद्धतीची एक लाईन आखायची. ठीक आहे, या ठिकाणी, आणि वरती जे टायटल आहे ते या ठिकाणी लिहून टाकायचं. इथं कसं आहे तसंच लिहायचं. ठीक आहे, त्यानंतर इथं 1 पॉईंट टाकायचा आहे, इथं देखील 1, आणि 1 पॉईंट समजा इथं पहा इथं संपला आहे सेकंड पॉईंट, आणि इथं हा आहे पण तरी तिसरा समोरासमोर, म्हणजे समोरासमोर पॉईंट झाले पाहिजे. भरपूर जण असं करत नाही. ठीक आहे, पहा इथं मी दाखवतो लाईव्ह प्रूफ, 1 1 समोरासमोर, 2 2 3 3, मग किती काही लाईन लागू त्याला, तुम्ही टेन्शन घेऊ नका. किती काही 1 पेज 2 पेज 3 पेज, तरी 3 पेज नाही लागत पण लागले तर. क्वेश्चन नंबर 2 बी पहा, डेफिनेशन वगैरे तिथं इझी ते लिहिता येईल. त्याचा पॉईंट टाकायचा 1, 1च्या आन्सर डेफिनेशन, अशी डेफिनेशन आहे, झालं. ठीक आहे, त्यानंतर काय एक्झाम्पल लिहायचे, बीटी कॉटन वगैरे असे क्वेश्चन वाईज आहेत ते. ठीक आहे, आता 5वामध्ये पहा, इथं काय लिहायचं आहे, व्हिटॅमिन्स आर हेटेरोजेनस. ठीक आहे, शॉर्ट नोट्स सारखंच असेल काही, मी क्वेश्चन नाही पाहिला अजून. असे पॉईंटशीरच लिहायचे, सगळे उत्तर पॉईंटशीर लिहिले तरी चालेल. आणि तुम्हाला जर वाटलं शॉर्ट नोट्समध्ये तर तुम्ही या ठिकाणी IMP, आता बा हेट्रोगोनस कंपाऊंड या ठिकाणी एक अंडरलाईन करू शकता, जेणेकरून महत्त्वाचे व्हिटॅमिन कोणते ABEK असे महत्त्वाचे वर्ड्स IMP होतील, आणि त्यानं शिक्षकांना पण वाटेल तपासणाऱ्याला. त्यानंतर इथं पहा पॉईंट वाईजच आहे सगळं. कॅरेक्टरिस्टिक कशा लिहायचे ते देखील आहे. इथं पहा कॅरेक्टरिस्टिक कशा लिहिल्यात, पॉईंट वाईज लिहिल्यात. इथं किती छान वाटते ते. आणि इथं एक हे झालं का लाईन सोडायची. ठीक आहे, लाईन सोडल्याने ते एकदम अट्रॅक्टिव्ह वाटतं. त्यानंतर खाली जाऊया, इथं पण तेच आहे. क्वेश्चन नंबर 3मध्ये जाऊया आता. यामध्ये सर्व पॉईंट वाईजच लिहायचं आहे. तुम्हाला चार्टचं दाखवतो. इथं पहा एक स्टेजेस इन इलेक्ट्रिक जनरेटर युजिंग वॉइंट. इलेक्ट्रिक जनरेटर युजिंग वॉइंट स्टेजेस कशा लिहायच्यात पहा. इथं कसं दिलं आहे की 1 2 3 4 बॉक्स या ठिकाणी बरोबर आखलेत. अशाच पद्धतीने तुम्हाला आखायचे, सेम साईजचे. ठीक आहे, आणि त्याला काय करायचं आहे तुम्हाला, इथं असे जॉईंट करायचे, आणि याच्यामध्ये लिहायचे वाइंड विथ रिक्वायर व्हेलोसिटी, वाइंड टर्बाईन विथ लार्ज फाइन्स जनरेटर इलेक्ट्रिकल एनर्जी, अशा पद्धतीने हे लिहायचं आहे. आणि हे किती अट्रॅक्टिव्ह वाटतं आहे पहा इथं काय, वाइंड विथ रिक्वायर व्हेलोसिटी, वाइंड टर्बाईन विथ लार्ज फाइन्स जनरेटर्स, अशा पद्धतीने लिहायचं आहे. खाली पहा रेष आहे, तुम्हाला वाटेल हे काय, तर हे आपण या ठिकाणी लाईन पण येतात तुमच्या क्वेश्चन पेपर सारख्या. त्यानंतर इथं पॉईंट वाईजच लिहायचं आहे. आता जाऊया डायरेक्ट क्वेश्चन नंबर 4. यामध्ये डायग्राम येते किंवा मग डायग्रामवरची क्वेश्चन येतात. ठीक आहे, तर ते देखील सांगतो. इथं पहा फ्लावर दिलेला आहे, कोणता आहे, जास्वंदीचं आहे. तर याचे नाव तुम्हाला माहिती आहे, स्टिग्मा, स्टाईल, पेटल्स, म्हणजे सेपल्स आणि कार्पेल. तर या पद्धतीने इसेन्शियल वर्ड्स कोणता आहे त्याच्यामध्ये पण पहा किती बारे अँट्रोसेम गार्नेशम असल्याचा. ॲक्सेसरी वर्ड्स त्या ठिकाणी क्वेश्चनचं उत्तर आहे हे कॅलिक्स आणि कोरेला. त्यानंतर पॉलिनेशन, व्हॉट इज पॉलिनेशन, त्यामध्ये सेकंड क्वेश्चन आहे. द प्रोसेस ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ पॉलन ग्रेन अनादर टू द स्टिग्मा इज कॉल्ड पॉलिनेशन. ठीक आहे, एजंट ऑफ पॉलिनेशन कोणते एजंट आहे, बायोटिक आणि अबायोटिक. बायोटिकमध्ये काय येतं, इन्सेक्ट येतात, बर्ड्स येतात, फ्यू ॲनिमल्स येतात, अजून काय, वॉटर अँड वाईन, याच्यामध्ये वॉटर आणि वाईंडच येतात. ठीक आहे, तर पहा हे 3 क्वेश्चन होते यामध्ये आलेले. तर हे एकदम मस्त, म्हणजे असं जास्त मोठंही दिसत नाही, आणि बरोबर या ठिकाणं तुम्हाला मार्क्स मिळवता येतील 3 पैकी 3, 5 मार्क्स मिळवता येतील. 5 मार्क्सचा क्वेश्चन असतो हा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4मध्येच एक ऑर असतो. यामध्ये आता तुम्हाला काहीतरी लिहिलेलं असेल, तुम्हाला एक्सप्लेन करायचं असेल तर एक्सप्लेन देखील पॉईंट शेअर करा. आता हे तंबाखू चिविंगचा आहे कॅन्सर, मी याचं सायंटिफिक रिझन IMP करायला लावलेलं आहे. हे सायंटिफिक रिझन येणार आहे, तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर सायंटिफिक रिझनचा व्हिडिओ पहा.
आता पहा या ठिकाणी हे अशा पद्धतीने पॉईंट वाईज लिहायचं आहे. तर आजच्या व्हिडिओला इतकाच होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आत्ता जो पेपर झाला आहे त्याच्यानंतर जो पेपर आहे तो कमेंट करा. मी त्याचा व्हिडिओ 100% आणीन. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.